योग्याच्या ध्यानात नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चालू आहे. देवानी पत्ता दिलाय. तुम्हाला शोधावं वाटलं कृष्णाला कुठं, तर कुठं बघू नका, मला एका ठिकाणी शोधा जिथं जय जय राम कृष्ण हरी नामाचं भजन चाललंय, माझा जयघोष चाललाय, तिथं मी काठी घेऊन उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले तुकोबा राय. संध्याकाळची वेळ तुम्ही झोपलेत, अंतरुणावर पडलेत आणि पडल्या पडल्या रामकृष्ण हरी जाप चाललाय. ज्ञानोबा म्हणतात तुमच्या बाजूला नारायण प्रत्यक्षात उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण. तुम्ही झोपलायत आणि राम राम म्हणतायत, तो राम तो नारायण तुमच्या उशाला उभा असतो. आता तुम्ही उठून बसलायत आणि राम राम म्हणतायत, तोच नारायण तुमच्या बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तात्पर्य, देव आपल्या नावापाशी उभा असतो. देव भक्तीपाशी उभा आहे, देव नीतीपाशी उभा आहे. तुम्ही नीती हा शब्द फोडा. न अधिक इति बरोबर नीती. न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. जिला कधीच शेवट नाही ती नीती असते. आणि या विश्वात एकच गोष्ट अशी आहे की जिला कधी शेवट नाही, आणि तो आहे परमात्मा. आणि म्हणून परमात्मा नीती आहे आणि नीती हाच परमात्मा आहे. आणि म्हणून भगवान कृष्णच उद्धवाला भागवतात बोलतायत, नाथ महाराज लिहितायत, ते नीतीची नीती मी श्रीपती जाण निश्चिती उद्धवा. अर्थात परमात्मा नीती आहे, नीती परमात्मा आहे. आणि या नीतीपाशी आणि या भक्तीपाशी भगवान कृष्ण उभा आहे. आणि म्हणून एक सहजच एक समीकरण जुळतं की नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. हा सिद्धांत आहे. आणि ज्ञानोबा लिहित आहे, तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जयत तिथं लक्ष्मी. लक्ष्मीने शपथ खाल्ली थांबेल तर माझा पती भगवान कृष्ण याच्या बाजूला, आणि कृष्णाने शपथ खाल्ली थांबेल तर नीती आणि भक्ती या दोन गोष्टीपाशी. आणि म्हणून नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. तात्पर्य, लक्ष्मी नांदते ती फक्त आणि फक्त भगवान कृष्णाच्या बाजूलाच. भगवान श्रीकृष्ण अर्थात नारायणाचे पाय सोडून लक्ष्मी इतरत्र कुठं थांबतच नाही, ती स्थिरावतच नाही. तिने जागा दिली, जागा दाखवली, मी थांबेल तर माझ्या नवऱ्याच्या चरणात, मी माझ्या नवऱ्याच्या बाजूला, मी इतरत्र थांबणार नाही. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे. तुमच्या जीवनात लक्ष्मी यावी आणि स्थिरावी. लक्ष्मी आली आणि स्थिरावली नाही तर तुम्ही श्रीमंत झाले का? पाऊस आला, पन्हाळ्यातून पाणी आलं आणि मोरीतून निघून गेलं, चौकात काय उरलं? थोडासा गाळ माळवदावरचा. पाऊस पडलाय, पन्हाळ्यातून पाणी आलं, मोरीतून निघून गेलं, खाली काय उरलंय? थोडासा गाळ. लक्ष्मी आली, निघून गेली, खाली काय उरलंय? म्हणून शब्द प्रयोग बघा ज्ञानोबरायचा. लक्ष्मी कुठं स्थिरावते? सुकुळीने आपली आत्मजा सुकुळीच दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ज्ञानोबराय, लक्ष्मी स्थिरावते ती फक्त आपला नवरा मुकुंद कृष्ण याच्या बाजूला. ज्ञानोबराने असं म्हटलं नाही हे असो लक्ष्मी आली, तसं नाही. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. आली आणि गेली, तिचा काय उपयोग आहे? तुमच्या पदरात काय पडलं? लक्ष्मीने यावं आणि स्थिरावं. लक्ष्मीने यावं आणि स्थिरावं. कुठं स्थिरावते? हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे. ती स्थिरावते फक्त तिचा नवरा कृष्ण याच्या बाजूला, इतरत्र कुठंही नाही. आणि मोठी गंमत आहे, तुम्ही आम्ही पैशासाठी वनवन भटकतोय, याच्या पुढे त्याच्या पुढे हात पसरवतोय. आम्हाला पैसा मिळत नाही, मिळाल तर भसर येत नाही, आमच्या संसारात बरकत नाही, आम्ही भीक मागतो याच्या त्याच्याकडं. ज्ञानोबा म्हणतात भीक मागू नको, तुला पैसा हवाय ना? नकोय ना देव? ठेव म्हणले देव बाजूला. तुला पैसा हवाय ना? मी देतो म्हणले. ज्ञानोबा यावीत लक्ष्मीची पैशाची जागा दाखवतात. आमच्या जीवनात लक्ष्मी का स्थिरावत नाही? अहो बघा तुम्ही, 1 लाख रुपये पगार असतो माणसाला महिन्याच्या काठी, मनुष्य 1 लाख रुपये पगार उचलतो.
आणि 15 दिवस झाले त्या माणसाच्या घरात जा आणि त्याला म्हणा की मला एक 5,000 उसने दे. तो म्हणतो माझ्याजवळ रुपये नाही, पैसे संपले. कुठे गेले तुझे पैसे? लाख रुपये पगार आहे तुला, तुला का भसारे आहे ना? तुझ्या घरात लक्ष्मी का स्थिराव ना? लाख रुपये पगार आहे, लाख रुपये पगार आहे तुला, महिन्याच्या काठी लाख रुपये उचलतो आणि 15 दिवस लोटले त्याला 5,000 मागायला जा, त्याच्या घरात 5,000 नसतात का? त्याच्या घरात लक्ष्मी स्थिरावत नाही. का स्थिरावत नाही? तो देवाचं नाव घेत नाही. आम्ही भिकारी आहेत, आम्ही गरीब आहेत. आम्ही गरीब आहेत का? आमच्या जीवनात लक्ष्मी स्थिरावत नाही. का स्थिरावत नाही? याचं एकच कारण, आम्ही देवाचं नाव घेत नाहीत. कारण देवाच्या नावापाशी देव उभा आहे आणि देवापाशी लक्ष्मी उभी आहे, हे समीकरण आहे. लक्ष्मी घरात यावी आणि स्थिरावी असं वाटत असेल तर गुप्त रूपानं तुम्हाला अगोदर नारायण घरात आणावं लागेल. आणि नारायण घरात आणायचं असेल तर तुम्हाला नारायणाचं नाव घ्यावं लागेल. तुम्ही देवाचं नाव घ्या, देव आपल्या नावापाशी उभा आहे. जिथं देव उभा आहे तिथं लक्ष्मी उभी आहे. हे सरळ सरळ समीकरण आहे. मग आमच्या जीवनात लाख लाख रुपये पगार येतो तरी आम्हाला का? याचं कारण आम्ही एकटी लक्ष्मी घरात आणतो. आणि एकटी लक्ष्मी घरात कधी आणू नका. एकटी लक्ष्मी घरात आणली तर ती आपल्यासोबत अर्थाचे अनर्थ घेऊन येते, तुम्हाला वाईट मार्गाला लावते, बाई बाटली इकडे झुकवते आणि तुमचा पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. आणि म्हणून लक्ष्मी यावी आणि स्थिरावी असं वाटत असेल तर तुम्ही नारायणासहित लक्ष्मी घरात आणा. आणि नारायण कसा आणायचा? तर नारायण म्हणतो माझं नाव घ्या. अतिशय सोपं आहे. वेडा झाला लालचावाला भक्तीशी. देव आपल्या नावाचा वेडा आहे. तुम्ही देवाचं नाव घ्या, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. या नामापाशी देव उभा आहे, देवापाशी लक्ष्मी उभी आहे. आणि ज्या घरात देवाचं नाव, त्या देवाच्या नावापाशी गुप्त रूपाने देव उभा आहे आणि जिथं देव उभा आहे तिथं लक्ष्मी येऊन स्थिरावते. पण लाख लाख रुपये पगार आहे, लक्ष्मी घरात येते पण स्थिरावत नाही. आम्हाला भसर येत नाही, कुणाला मिळत नाही, कुणाला मिळाली तर स्थिरावत नाही. याचं कारण आमच्या मुखात देवाचं नाव नाही आहे. कारण हे समीकरण आहे, हा सिद्धांत आहे. देव आपल्या नावापाशी उभा आहे, देवापाशी लक्ष्मी उभी आहे. तुम्ही लक्ष्मी आणली आहे, पण आणल्या ती तुमच्या घराचा ढोंढाळा घेते. या खोलीत जाईल, त्या खोलीत जाईल, त्या खोलीत जाईल, सगळं घर ढोंढाळते. ड्रॉइंग रूममध्ये जाईल, किचन रूममध्ये जाईल, ढाळजात जाईल, चौकात जाईल, वसरीवर जाईल, सगळं घर ढोंढाळते. या घरात माझा नवरा कृष्ण वास करतो का गुप्त रूपाने? पण ते घर नामधारकाचं नाहीये. मनुष्य लाख रुपये पगार उचलतो पण त्याच्या तोंडात देवाचं नाव नाहीये. तोंडात देवाचं नाव नाही म्हणून गुप्त रूपानं देवाचा तिथं वास नाहीये. आणि लक्ष्मी तर म्हणते मी थांबेल तर माझ्या नवऱ्यापाशी, आणि नवरा म्हणतो मी थांबेल तर माझ्या नामापाशी. मोठी भानगड आहे. भरपूर पगार आहे, लाख आहे, 2 लाख पगार आहे, पण तोंडात देवाचं नाव नाहीये. पगार आणलाय लाख रुपये, तोंडात देवाचं नाव नाही म्हणून गुप्त रूपाने कृष्णाचा वास नाहीये. कृष्णाचा वास नाहीये मग लक्ष्मी म्हणते मला थांबायचं नाहीये, मी निघून जाईल. मग निघून जायचं तर कसं जायचं? लक्ष्मी या जो देवाचं नाम घेत नाही, किंवा तुम्ही वाममार्गानं पैसा कमवून आणलाय, लबाडीनं, भ्रष्टाचारानं, तर या पैशाचा नाश करण्यासाठी तुमच्या जीवनात 5 शत्रू सोडते. पैसा इमानदारीचा असो किंवा भ्रष्टाचाराचा असो, तो तेव्हाच घरात टिकेल जर तुमच्या तोंडात देवाचं नाव असेल तर. माझा मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही महिनाभर नोकरी केली आहे, कष्ट केले, तो पैसा पगाराच्या रूपात इमानदारीचा आहे, तुमच्या घरात आलाय, पण इमानदारीचा असूनही टिकत नाही. का? तुमच्या तोंडात देवाचं नाव नाही. तोंडात देवाचं नाव नाही म्हणून घरात देवाचा वास नाही. देवाचा वास नाही म्हणून लक्ष्मी थांबत नाही. तिने शपथ खाली, थांबेल तर माझा नवरा कृष्ण, आणि कृष्णाने शपथ खाली, थांबेल तर नामापाशी. मग तुम्ही नोकरी इमानदारीने केली, इमानदारीचा पगार येतो, पण तरी तुमच्या घरात टिकत नाही. का? तोंडात देवाचं नाव नाही म्हणून कृष्णाचा वास नाही. कृष्णाचा वास नाही, लक्ष्मीला निघून जायचं असतं. किंवा भ्रष्टाचाराचा पैसा घ्या. असे कसलेले भ्रष्टाचारी असतात. लक्ष्मी अबोले, तिला हात नाही, पाय नाही,
पिशवीत घातली आणि आणली. मी बोललो की लक्ष्मी आपल्या घरात आणली, ती आबोले, पिशवीत घातली, आणली, तिला हात नाही पाय नाही, आणली. पण आणल्यानंतर मी बोललो की ती साऱ्या घराचा ढोंढाळा घेते. ती पाहते की या घरात माझा नवरा गुप्तरूपानं वास करतो का. जर माझा नवरा या घरात गुप्तरूपानं वास करत असाल तर मी थांबेल, अन्यथा मी थांबणार नाही. आणि कृष्ण त्याच घरात वास करतो जिथं नीती आणि भक्ती आहे. मग घर लबाडाच आहे, पैसा भ्रष्टाचारानं आणलाय, करप्शननं आणलाय, चोरीनं आणलाय, लांडी लबाडीनं आणलाय. मग अशा भ्रष्टाचारी माणसाच्या तोंडात देवाचं नाव नाही आहे, त्याच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून गुप्तरूपानं कृष्ण नाही आहे, कृष्ण नाही आहे. मग लक्ष्मी म्हणते मला थांबायचं नाही, थांबेल तर कृष्णापाशी, मला निघून जायचं आहे. तर तिला निघून जायचं आहे. ती तुमच्या जीवनात 5 शत्रू सोडते आणि निघून जाते. नाथ महाराज भागवतात लिहित आहेत, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. अधर्माचा, लबाडीचा, भ्रष्टाचाराचा पैसा जर घरात आणला तर त्या पैशाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी तुमच्या जीवनात 5 शत्रू सोडते. का? तर लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, थांबेल तर माझ्या नवऱ्यापाशी, पण घर लबाडाचं आहे, लबाडाच्या तोंडात देवाचं नाव नाही, जीवनात नीती नाहीये, म्हणून तिथं देवाचा वास नाही, देवाचा वास नाही. लक्ष्मी म्हणते थांबेल तर देवापाशी, तिला निघून जायचंय. कसं जायचंय? ती 5 शत्रू सोडते. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. या अधर्माच्या धनाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी पहिला शत्रू सोडते, दायाद. दायाद या शब्दाचा अर्थ होतो आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपतात आणि लक्ष्मी आपल्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते. दायाद, दायाद या शब्दाचे नाथ महाराजांनी 2 अर्थ केलेत. पहिला अर्थ आहे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपतात, आपलं धन लुटतात, ते वाममार्गात खर्च करतात आणि तुम्हाला भिकायला लावतात. तुम्ही बघा भोवताली, ज्या घरामध्ये लबाडीनी पैसा येतो, करप्शननी पैसा येतो, भ्रष्टाचाराने पैसा येतो, एक ना एक दिवस त्या घरामध्ये भावाभावात यादवी माजते, भावाभावात काठ्या कोरड्या होतात, घर फुटतं, पैशाची धनाची वाटणी होते, तो पैसा वाममार्गात खर्च केला जातो आणि तो भ्रष्टाचारी मनुष्य भिकायला लागतो. सभोवताली आपण डोळ्यानं उदाहरणं पाहतोय. याला नाथ महाराज दायाद म्हणतात. लबाडीचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे, भाऊबंद वाईटावर टपतात, पैसा लुटतात, तुम्हाला कंगाल करतात, भिकायला लावतात. दायाद या शब्दाचा दुसरा अर्थ केलाय. दायाद म्हणजे लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झोकवते आणि निघून जाते. तिला थांबायचं नाही का? त्या घरात तिचा नवरा कृष्ण नाहीये. का नाहीये? तिथं नीती आणि भक्ती नाहीये. थांबेल तर कृष्णापाशी. भ्रष्टाचाराने पैसा आणला, लबाडाचं घर आहे, जीवनात नीती नाही, तोंडात देवाचं नाव नाही, आणि मला तर आणलंय. मग तोंडात देवाचं नाव नाही, अधर्मानं पैसा आणलाय, त्या घरात कृष्णाचा वास नाही, कृष्णाचा वास नाही, लक्ष्मी म्हणते आणलंय, मला थांबायचं नाही, निघून जायचं. कसं जायचं? पहिला शत्रू सोडते, दायाद. भाऊबंद वाईटावर टपतात, धन लुटतात, तुम्हाला भिकायला लावतात, तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटलीकडे झुकवते, वाईट मार्गात पैसा खर्च करावा लागते आणि लक्ष्मी निघून जावते, शेवटी तुम्हाला भिकायला लावते. मला सांगा, बाप कशासाठी जगतो? तुम्ही सगळे बाप असाल आणि आहेतच, बापाच्याच वयातले तुम्ही आम्ही सगळे. बापाचं जगण्याचं जीवनातलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन काय? अवलाद आहे. घडीभर तुम्ही अवलाद अशी बाजूला काढा, अवलाद जीवनातून बाजूला काढा, मनुष्य जगू शकत नाही. मनुष्य झाडाला टक्कर घेऊन मरेल. मनुष्य जगतो ते अवलादीसाठी. माणसाचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन काय असेल तर ती अवलाद आहे. माणसाचं जगणंच अवलादीसाठी. बाप जगतो ते अवलादीसाठी, संततीसाठी. पण हीच संतती जर आपल्या डोळ्यापुढे नंगानाच करू लागली तर बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो.
बाप असा गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो, अरे पोरा, या धनाचा नको असा नाश करू. अरे पोरा, या धनाचा नको असं वाटोळं करू. हे धन मिळवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. काय म्हणतो बाप पोराला? गुडघ्यात मान घातली. बाप पोराला म्हणतो, पोरगं वाईट वागायला लागले. बाप पोराला म्हणतो, अरे या धनाचा नको असा नाश करू. हे धन मिळवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. पोरगं म्हणतात, आता जरा थांब, जरा थांब, तुझंच मुंडकं मोडायचं बाप बाकी आहे. आणि पोरगं बापाचं मुंडकं मोडतं, गचोऱ्याला धरतं, काढ म्हणतं चावी. हरामखोरीने जर पैसा घरात आणला तर अवलाद व्हायला जाते. लक्ष्मी अवलादीला दुर्बुद्धी फोडते. बाई बाटली ताटली इकडे झुकवते. पैसा वाईट मार्गात खर्च करायला लावते, निघून जाते. का? जिथं कृष्ण आहे मी तिथे थांबेल. मला आणलेल्या बाडीने, पण या घरात कृष्ण नाही आहे गुप्त रूपानं. का? तिथं नीती आणि भक्ती नाही आहे. नीती आणि भक्ती नाही आहे लबाडाच्या तोंडात. आणि म्हणून कृष्ण नाही, कृष्ण आहे म्हणून लक्ष्मीला जायचंय. कसं जाते? दायाद, चोर, राजा, आगी यातला पहिला शत्रू आहे दायाद. भाऊबंद तुमचं धन लुटतात, अवलाद व्हायला जाते, वाईट मार्गात पैसा खर्च करते आणि लक्ष्मी निघून जाते. आणि म्हणून ही अधर्मी माणसाला फेड असते. पोटी नालायक अवलादेने ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. बाप गरीब आहे पण अवलाद सद्गुणी आहे. त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच. बाप टनाटना उड्या मारतो, खिशात 10 रुपये, पण अवलाद सद्गुणी आहे. ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती असते. सद्गुणी अवलाद बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती असते. पण बाप श्रीमंत आहे पण अवलाद नालायक आहे. त्याच्यासारखा भिकारी बाप तोच. अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. का? लबाडीनं भ्रष्टाचारानं घरात पैसा आणलाय. ही लक्ष्मी अवलादीला दुर्बुद्धी फोडते. बाई बाटली ताटली इकडे झुकवते. पैसा वाममार्गात खर्च करायला लावते, निघून जाते. आणि शेवटी तो भ्रष्टाचारी मनुष्य कधी ना कधी भिकाला लागतो. हा पहिला शत्रू आहे लबाडीच्या पैशाचा नाश करण्यासाठी, दायाद. दुसरा शत्रू आहे चोर. अधर्माच्या धनाची चोरी होते. अधर्माच्या धनाला जोडून चोरी वास करते. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात म्हणतायत की जयाच्या द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होय क्षीण तेच लक्षण हरी सांगे. धर्मानं धन मिळवलं तर धर्मच धनाचं कवच बनतो आणि पिढ्याने पिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. होई आहे का नाथ महाराज? जयाचे द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होय क्षीण तेच लक्षण हरी सांगे. करुणी सायास जोडला अर्थ बहुवस, त्यासी अधर्मे आला नाश, तोच विलास हरी सांगे. धर्मानं धन मिळवलं, धर्मच धनाचे कवच बनतो आणि पिढ्यानं पिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. अधर्मानं धन मिळवलं, अधर्म त्या धनाचा कवच बनतो आणि त्या धनाचा नाशही करतो. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. सहसा त्याच घरात चोरी होते की जिथं अधर्माचं धन असतंय, लबाडीचं धन असतंय, भ्रष्टाचाराचं धन असतंय. कारण अधर्माला त्या धनाचा नाश करायचा असतो. लक्ष्मीला राहायचं नसतंय. तिनं चोरी हा शत्रू सोडलाय तुमच्या जीवनात. आणि अधर्मानं धन आणलं तर अधर्मच त्या धनाचा नाश करतो आणि धन नाहीसं होतं, तो मनुष्य भिकायला लागतो. परंतु धन जर धर्मानं मिळवलं असेल, इमानदारीनं मिळवलं असेल, तर धर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षणही करतो. म्हणून आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. धर्मानं इमानदारीने धन मिळवलंय. तुम्ही 8 दिवस घर उघडं टाकून कुठं फिरायला जा. 8 दिवस ज्ञानोबराय बोलतात, नाथ महाराज बोलतात, तुम्ही 8 दिवस घर उघडं टाकून फिरायला जा, त्यातला रुपया चोरी होत नाही. का? धर्म हा धनाचं कवच असतो. धर्मानं मिळवले, धर्मच त्याचा कवच बनतो आणि पिढ्याने पिढ्या रक्षण करतो. पण अधर्माचा असेल तर अधर्म त्याचं कवच बनतो आणि अधर्मच चोराला जाऊन सांगतो की या घरात अधर्माचे जाण आण, का त्या धनाचा नाश करायचा असतो. म्हणून अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. हा दुसरा शत्रू आहे. तिसरा शत्रू आहे दायाद, चोर, राजा. अधर्माच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा मोदी साहेब नोटबंदी करतात. दायाद, चोर, राजा. लबाडीने भ्रष्टाचाराने घरात पैसा आणलाय, इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा नोटबंदी होते. 8 नोव्हेंबर
2017 आठवते का ही तारीख? काय झालं या दिवशी? 8 नोव्हेंबर 2017 या दिवशी नोटबंदी झालेली आहे. मोदी साहेब टीव्हीवर आले ना, आपल्या स्टाईलमध्ये बोलले, आज से 500 और 1000 की नोट चलन से बाद होगी. 500 और 1000 की नोट चलन से बाद होगी. पायाखालची जमीन सरकली, लोकांच्या पायाखालची जमीन. अट घातली, फक्त 2.5 लाख बँकेत जमा करायचे, जास्त जमा केले तर जेलात जावं लागेल. गोदामाच्या गोदाम भरले होते पैशाचे लोकांकडे, गोदामाच्या गोदाम, कपाट पोते नोटांनी भरले होते, 500 आणि 1000च्या. पैसा जाळला, गंगेत व्हायला. तुम्ही आम्हाला पंतप्रधान म्हणजे मजाक वाटायचा. राजा काय असतो 8 नोव्हेंबरला आम्हाला कळालं. नोटबंदी झाली त्या दिवशी. लोकांना वाटतं मारली फुल्ली बसलाय दिल्लीत, त्याचा आपला काय संबंध आहे? काय संबंध आहे? राजा काय असतो हे 8 नोव्हेंबरला कळालं 2017. पैसा अक्षरशः लोकांना जाळला, गंगेत व्हायला. अधर्माच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा नोटबंदी होते. हा तिसरा शत्रू आहे अधर्माच्या धनाचा नाश करण्यासाठी. दायाद चोर राजा आगी, अधर्माच्या धनाला आग लागते आणि जळून नाहीसं होतं. आणि 5वा शत्रू आहे अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी द्रव्यनाशा लागी पावती. 5वा शत्रू आहे अधर्मे रोग संचरे अंगी. या पहिल्या 4 शत्रूच्या तावडीतून जर हा पैसा सुटला अधर्माचा, तर 5वा शत्रू टपकतो आणि तो आहे अधर्मे रोग संचरे अंगी. अधर्मानं धन मिळवलं तर त्या अधर्मी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात आणि ते रोग दुरुस्त करण्यात पैसा खर्च होतो आणि तो विकायला लागतो. आणि म्हणून बघा, जे असे कसलेले भ्रष्टाचारी असतात, कसलेले दिवसाच्या काठी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतात, ते आपल्या शर्टाची बटणं काढतात आणि म्हणतात, साहेब हे छाती बघा ना, हे माझ्या काळं काळं काय दिसतंय, हे काळं काळं काय दिसतंय बघा ना. आपण म्हणायचं काय दिसतंय रे ते काळं काळं? ते म्हणते बघा नाही काळं काळं काय. आपण म्हणायचं काय दिसतंय काळं काळं? ते म्हणतं साहेब माझं 2 वेळेस बायपास झालं. साहेब माझं 2 वेळेस बायपास झालं. अरे 3 वेळेस होईल ना, 3 वेळेस होईल ना, तुझं नाही तर का आमचं होईल का? तू का म्हणे पापे येती रोगाचे रूपे, अधर्मे रोग संचरे अंगी. पाप केलंयस, अधर्म केलायस, अधर्म रोग घेऊन येईन जीवनात. तू का म्हणे पापी येती रोगाचे रूपे. पाप रोग घेऊन येतात आणि ते रोग दुरुस्त करण्यात तुझा पैसा खर्च होईल आणि तो भिकायला लागशील. या 5 शत्रू मार्फत तुमच्या अधर्माचा धनाचा नाश होतो. लक्ष्मीने शपथ खाल्ली, थांबेल तर माझा नवरा कृष्ण, थांबेल तर माझा नवरा कृष्ण याच्याजवळ. आणि कृष्णाने शपथ खाल्ली, थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. हे समीकरण आहे, हा सिद्धांत आहे. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे, कृष्णापाशी लक्ष्मी आहे. मग तुमच्या जीवनात देवाचं नाव नाहीये, जीवनात नीती नाहीये, पण लबाडीने पैसा आणलाय, ती लक्ष्मी स्थिरावत नाही. ती आल्याल्या घराचा ढोंडाळा घेते. या घरात माझा नवरा कृष्ण कुठं गुप्त रूपानं वास करतो का, तर मी थांबेल, अन्यथा थांबणार नाही. पण घर लबाडाचं आहे, जीवनात नीती नाही, भक्ती नाही, पण गुप्त रूपाने घरात कृष्णाचा वास नाही आहे. कृष्णाचा वास नाही, लक्ष्मी म्हणते मला तर आणलंय, आणलंय, इथं कृष्ण असेल तर मी थांबेल. हा सिद्धांत आहे. नाही तर मला निघून जायचंय. कसं निघून जायचंय? या 5 शत्रू मार्फत त्या धनाचा नाश करते आणि निघून जाते. आणि म्हणून मी बोललो सुरुवातीला की अधर्मानं घरात पैसा आणला, लबाडीने घरात पैसा आणला, तर त्याचा नाश या शत्रू मार्फत होतो आणि लक्ष्मी निघून जाते. मग ज्याचा त्यांनी विचार करावा की तुम्हाला भ्रष्टाचाराचा पैसा हवाय का सद्गुणी अवलाद हवी. भ्रष्टाचारानं घरात पैसा आणला तर अवलाद व्हायला जाते. लक्ष्मी या अवलादीला बाई बाटली ताटली इकडे झुकवते, वाईट मार्गात पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. आपली अवलाद आपल्या डोळ्यापुढे नंगानाच करते. अधर्माचा पैसा आहे, अधर्माने आणलाय,
लक्ष्मीला त्या घरातून निघून जायचंय. लक्ष्मी पहिला शत्रू सोडते, तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते. आणि म्हणून जे भ्रष्टाचारी माणसे आहेत त्यांची घरं तपासून पहा, त्यांच्या अवलादी तपासा. ज्या घरात लबाडीने पैसा येतो त्यांची संतती तपासून पहा. माणसात माणूस नाही आहे. नवरा एककडं, बायको एककडं, मुलगा एककडं, मुलगी एककडं. त्या घरामध्ये अवदासा पीठ कांडत असतात. माणसात माणूस नसतं. का? लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गात झुकवते, पैसा वाममार्गात खर्च करायला लावते आणि निघून जाते. तिला तिथं नांदायचं नसतं. का? तर तिचा नवरा कृष्ण तिथं नाही आहे, घर लबाडाचं आहे. घरात घडीभर पैसा आलेला दिसला तुम्हाला, तुमचे कपाटं भरले पैशाने, भ्रष्टाचाराचा पैसा घरात आला, घडीभर आनंद झाला, पण अवलाद व्हायला गेली. तुम्हाला पैसा हवा आहे भ्रष्टाचाराचा का सद्गुणी अवलाद हवी आहे? विचार करावा, ज्याचा त्याने विचार करावा. आणि मी बोलून गेलो, बाप गरीब आहे पण अवलाद सद्गुणी आहे, त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच. गडगंज पैसा आहे पण अवलाद व्हायला गेली, त्याच्यासारखा भिकारी बाप तोच. मग तुम्हाला पैसा हवा आहे भ्रष्टाचाराचा का सद्गुणी अवलाद हवी आहे? ज्याचा त्याने विचार करावा. असं म्हणतात की पैशाची वाट एक असते. पैसा ज्या वाटेने आलाय त्याच वाटेने परत जातो. आता इथं माऊली नेत्राला इथं सप्ताह चालू आहे, मला प्रवचनाला यायचं आहे, मला 50 वाट आहेत. मी या DP रोडनं येईल, पाठीमागून या गल्लीबोळातून येईल, इकडून डावीकडून येईल, उजवीकडून येईल. मला या व्यासपीठावर पोहोचण्यासाठी 7-8 वाट आहेत. मी कुणीकडून नाही येईल. तुम्हा आम्हाला जशा सापाला 12 वाटा असतात, आपण म्हणतो ना साप निघले, सापाला 12 वाटा असतात, तसं तुम्हा आम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वाटा आहेत. पण पैशाला अनेक वाटा नाहीत, पैशाला एकच वाट आहे. याचा अर्थ पैसा ज्या वाटेने आलाय त्याच वाटेने परत जातो. वाईट मार्गानं पैसा घरात आला तर वाईट कामात खर्च होतो आणि निघून जातो. चांगल्या मार्गानं पैसा घरात आला तर चांगल्या कामात खर्च होतो आणि निघून जातो. याला म्हणतात पैशाची वाट एक असते. हरामखोरीने लबाडीने घरात पैसा आला तर वाईट कामातच खर्च होईल आणि निघून जाईल. तुमच्या अवलादीला लक्ष्मी दुर्बुद्धी फोडेल, बाई बाटली ताटलीकडे झुकवेल, पैसा खर्च करायला लावेल आणि निघून जाईल. वाईट मार्गाने पैसा घरात आला, वाईट कामातच खर्च होईल आणि निघून जाईल. चांगल्या मार्गाने आला, चांगल्या कामातच खर्च होईल आणि निघून जाईल. याला म्हणतात पैशाची वाट एक असते. मग घडीभर भ्रष्टाचाराचा पैसा येतो पण अवलाद व्हायला जातीये. करायचा काय तो पैसा? ज्याचा त्याने विचार करावा. घडीभर दिसतो भ्रष्टाचाराचा पैसा पण अवलाद व्हायला गेली ना. आणि अवलाद ही माणसाचं सगळ्यात मोठं सुख आहे. सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. शिवाय भ्रष्टाचाराचं पाप आपल्या माथ्यावर शिल्लक राहतं. मोठी मौज आहे. भ्रष्टाचार करणारा मनुष्य भ्रष्टाचार करून पैसा आणतो, त्या भ्रष्टाचाराचं पाप एकट्याच्या माथ्यावर असतं. मजा सगळं घर करतं त्या पैशावर. अधिकारी भ्रष्टाचार करून पैसा आणतो, त्या भ्रष्टाचाराचं पाप एकट्याच्या माथ्यावर असतं आणि त्या पैशाच्यावर सगळं घर मजा करतं. पण हा एकटा नरकाला जातो. हे शहाणपणाचे का गाढवपणाचं ज्यांनी त्यांनी ठरवावं. कारण तुमच्या पापात कुणी सहभागी नसतंय. आणि यासाठी वाल्याकुळ्याचा दृष्टांत फार प्रसिद्ध आहे. तुम्ही पाप केलं, तुम्हाला फेडायचे, त्यात कुणी सहभागी नसतंय. भ्रष्टाचार केला, पैसा आणला, ते पाप तुमच्या माथी, तुम्हाला एकट्याला नरकाला जायचंय. सारं घर त्या भ्रष्टाचाराच्या पैशावर मजा करतं. सारं घर भ्रष्टाचाराच्या पैशावर मजा करतं, पण नरकाला एकट्याला जावं लागतं ज्याने भ्रष्टाचार केलाय. हाच प्रश्न नारदाने वाल्याकोड्याला विचारलाय. नारदाला ज्यावेळेस अडवलं वाल्याकोळ्याने, त्यावेळेस नारद म्हणाले, वाल्या, तू माणसं अडवतोयस, माणसं मारतोयस, तू जे पाप करतोयस या पापात कोणी भागीदार आहे का? तो म्हणतो, मला काय माहित. म्हणले, माहित नाही तर घरी जाऊन विचारून ये. ते म्हणले, तुम्ही पळून जाताल. म्हणले, नाही पळून जात, मला झाडाला बांध. नारदाला झाडाला बांधले एका दोऱ्याने, दाव्याने, आणि वाल्या घरी गेलाय. आणि बायका मुलाला विचारतोय. पहिल्यांदा आईकडे गेला, आई, मी रोज माणसं मारतोय, डाके टाकतोय, खुनं करतोय, पैसा आणतोय, तुम्हाला पोसवतोय, माझ्या पापात तुम्ही भागीदार आहेत का? आई म्हणती, बाबा, माझे 4 गेले, 2 राहिले, माझ्या गवऱ्या पुढे गेल्या,
मला कशाला तुझ्या पापात घेतो, तू जाणं आणि तुझं पाप जाणं. वाल्या कमरात मोडला, कमरात मोडला. वाल्या बायकोकडे गेला, अगं मी माणसं मारून पैसे आणतो, माझ्या पापात भागीदार आहेस का? बायको म्हणली, हे बघा, ज्या दिवशी मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं त्या दिवसापासून मला पोसवण्याची जिम्मेदारी तुमची, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. वाल्या गुडघ्यात मोडला, आधी कमरात आता गुडघ्यात मोडला. वाल्या पोराकडे गेला, ए बाळा, मी माणसं मारून पैसा आणतो, माझ्या पैशाच्या या पापाच्या पैशात तू भागीदार आहे का माझ्या पापात? पोरगं म्हणतं, बाबा मला काय कळतं हो, माझं खेळून खायचं वय, मला काय कळतंय, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. वाल्या गोट्यात मोडला, सगळाच मोडला. उपरती झाली, नारदाला शरण गेला. रखरखीत वैराग्य धारण करून नारदानं दिलेला रामनामाचा मंत्र जपू लागला, त्याच्यावर वारूळ वाढलं. ही कथा तुम्हाला माहिती आहे. मला सांगायचं हे, वाल्या कुऱ्हाडीने माणसं तोडत होता, पाप करत होता, घराला पोसवत होता. वाल्याच्या पापात घरातलं कोणी सहभागी झालं नाही आणि होऊ शकत नाही. ज्याने केले त्याला फेडायचे. वांचून देत घेत आणि वांचून देत घेत येत निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोक. तुम्ही केले तुम्हाला भोगायचे. मृत्यू लोकात तुम्हाला देणारा आणि घेणारा दुसरं कुणी नाही, तुमची कर्म आहेत. आणि म्हणून एक वेळेस तुम्ही देवाला घाबरू नका, फारसं बिघडत नाही, पण आपल्या कर्माला घाबरा. त्या कर्मातून लाभणारं पाप पुण्य तुम्हाला एकट्याला भोगायचे, त्यात कुणी भागीदार नसते. वांचून देत घेत अनेक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोके. मृत्यू लोकात तुम्हाला देणारा आणि घेणारा जर कुणी असेल तर ती तुमची कर्म आहेत. आणि म्हणून एक वेळ तुम्ही देवाला नाही घाबरलं तर चालतं, फारसं बिघडत नाही, पण आपल्या कर्माला घाबरा. भ्रष्टाचार केलाय, माणसं मारलेत, वाल्या तू मारलेत, ते पाप तुझ्या एकट्याच्या माथ्यावर आहे, तुला एकट्याला फेडायचंय, तुझे कुटुंबीय त्यात भागीदार नाही आहेत. भ्रष्टाचार केलाय, लबाडीने पैसा आणलाय, त्यात घरातले माणसं भागीदार नाही आहेत, ते त्या पैशावर मजा करतात, पाप तुमच्या एकट्याच्या माथ्यावर आहे, नरकाला एकट्याला जायचंय. मग भ्रष्टाचार करून पैसा आणायचा, पाप आपल्या माथ्यावर आहे, नरकाला एकट्यानं जायचं, मजा सगळ्या घराने करायची. हे शहाणपणाचे का गाढवपणाचे? हे भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाने ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं. म्हणून भ्रष्टाचारी मनुष्य कसा चारी बाजूने होरपळला जातो बघा. भ्रष्टाचार करून पैसा घरात आणलाय, तो कसा होरपळतो भ्रष्टाचारात. पहिली गोष्ट कसा होरपळतो, पहिली गोष्ट भाऊबंद वाईटावर टपले, दुसरी गोष्ट अवलाद व्हायला गेली, तिसरी गोष्ट तो स्वतः व्यसनाधीन बनतो, चौथी गोष्ट त्याला नाना प्रकारचे रोग होतात, पाचवी गोष्ट सगळं पाप त्याच्या माथ्यावर बसतं, आणि सहावी गोष्ट तो नरकाला जातो, आणि सातवी गोष्ट त्याजवळ रुपया राहत नाही. चारी बाजूने ते होरपळतो, आणि मग भ्रष्टाचार करायचा कशाला? देवानं काही सिद्धांत घालून दिलेत. आम्हाला वाटतं देव कुठं आम्हाला बघतोय, आम्ही टेबलाच्या वरून घेतलं काय आणि टेबलाच्या खालून घेतलं काय, देव कुठं बघायला आलाय? ननबरा बोलतायत. हे गगनाहुनी जुने परमाणुहुनी सहाने, जे आगवेची आगवेपणे देखत असे. परमात्मा अणुरेणूपेक्षा बारीक आहे, गगनाहून जुना आहे, आणि एका वेळी या विश्वात कुठं काय चाललंय बसल्या जाग्यावरून बघू शकतो. त्याची नजर तुमच्यावर असते. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या ना तर टेबलाच्या खालून घ्या, तो तुमच्याकडे बघत असतो. आणि म्हणून देवानी आम्हाला काही नियम घालून दिलेत. तुम्हाला असं वाटतं की देव कुठं बघायला आलाय आणि कुठं राखण बसलाय, आणि देव आहे का नाही याचाच पत्ता नाही आधी, आणि असला तरी कुठं राखण बसलाय. एका वेळी जगात कुठं काय चाललंय देव पाहू शकतात. ननाबरं बोलतात. गगनाहुनी जुने परमाणुहुनी साने, जे आगवेची आगवेपणे देखत असे. एका जागेवर बसल्या बसल्या जगात विश्वात कुठं काय चाललंय तो पाहू शकतो. तुम्ही टेबलाच्या वरून घेता का खालून घेतात, तुमच्यावर त्याची नजर असते. आणि मग हाच पैसा भ्रष्टाचारानं आणलाय, त्याचं पाप आमच्या माथ्यावर आहे. चारी बाजूने ह्या भ्रष्टाचार होरपळतो. मी बोललो, पैसा निघून जातो आणि शेवटी एकट्याला नरकाला जावं लागतं. लक्ष्मी थांबत नाही. आणि म्हणून जी गडगंज श्रीमंत माणसं आहेत बघा, सहसा पैशाचं झाड हे पापाच्या भूमीवरच उगवतं. माझं वाक्य नीट आहे का?
पैशाचं झाड हे पापाच्या भूमीवरच उगवतं. झाड पैशाचं पण भूमी पापाची आहे. पैशाचं झाड सहसा पापाच्या भूमीवरच उगवतं. जगातील 99% माणसं ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे तो अधर्माचाच असतो, पापाचाच असतो. पैशाचं झाड हे सहसा पापाच्या भूमीवरच उगवतं. झाड उगवलंय पैशाचं, भूमी पापाची आहे, झाड पैशाचं आहे, आणलाय पैसा, घडीभर दिसतो. परंतु लक्ष्मीने स्पष्ट सांगितलं की बाबा आणलायस अधर्माने, लबाडीने, पण मी टिकणार नाही, मी राहणार नाही. का? तू अधर्मी आहेस, तुझ्या तोंडात देवाचं नाव नाहीये, तुझ्या तोंडात देवाचं नाव नाहीये. मग गुप्त रूपानं तुझ्या घरात माझ्या नवऱ्याचा कृष्णाचा वास नाही, आणि जिथं कृष्ण नाही तिथं मी थांबत नसते. मी थांबेल तर माझा पती कृष्ण याच्या बाजूला, इतरत्र कुठे नाही. आणि म्हणून भ्रष्टाचारी लबाड माणसाच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही, नीती नाही, भक्ती नाही, म्हणून तिथं गुप्त रूपानं कृष्ण नाही, कृष्ण नाही, मग लक्ष्मीला थांबवायचं नाही, निघून जायचंय. तर या 5 शत्रूमार्फत निघून जाते. दायाद, चोर, राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. मग जीवनात लक्ष्मी यावी आणि स्थिरावी. तुम्हाला श्रीमंत व्हायचे, पैसा हवा आहे ना, नरभरा म्हणतात मी तुम्हाला पैसाही देईल, तुम्ही मागाल ते माझी ज्ञानेश्वरी तुम्हाला देईल, तुम्ही मागावा माझ्या ज्ञानेश्वरीने तुम्हाला द्यावं. आम्ही प्रथमतः देव मागावा, आमचं आद्य कर्तव्य. पाहाय पहा शराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगावा सांडून या. तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरीला देव मागावा, हे ज्ञानाबाई माय मला पांडुरंगाची भेट घालून दे, माझ्या जीवनाचा उद्धार कर, मला मुक्ती दे, मला हरिपद दे, संतपद दे, हेच मागावं. पण तुम्हाला हे मागायचं नसेल तर ज्ञानाबाई म्हणतात इतर काही मागा, माझी ज्ञानेश्वरी तुम्हाला देईल. मग तुम्ही म्हणताल आम्हाला ज्ञानेश्वरी माते आम्हाला पैसा दे, ज्ञानाबाई म्हणतात पैसाही देतो, लक्ष्मी देतो. पण लक्ष्मी म्हणते मी कुठं नांदते, मी कुठं स्थिरावते, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. तिने एका शब्दात सांगितलं की मी स्थिरावेल, थांबेल, नांदेल तर एकाच जागेवर, माझा नवरा कृष्ण याच्या बाजूला, इतरत्र नाही. आणि कृष्णाने शपथ खाल्ली मी थांबेल, स्थिरावेल तर फक्त नीती आणि भक्तीपाशी. आणि म्हणून एक महान सिद्धांत ज्ञानोबा या ओळीत मांडतायत की नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. मग तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, लक्ष्मी घरात यावी वाटते, तर गुप्त रूपानं अगोदर कृष्ण घरात आणावा लागेल. आणि कृष्ण घरात आणायचं अतिशय सोपं आहे, त्याचं नाम घ्या. तो भक्तीचा वेडा आहे, लालचावलेला आहे, वेडा झाला लालचावला भक्तीचे. जिथं त्याचं नाम चालू आहे तिथं तो काठी घेऊन उभा आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव सदैव गुप्त रूपाने आपल्या नावाच्या बाजूला उभा आहे, आणि जिथं देव उभा आहे तिथं लक्ष्मी उभी आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला मुद्दा मांडला होता की महिन्याच्या काठी ₹1,00,000 पगार मिळतो, पण 15 तारीख झाली की त्या माणसाच्या घरात 5,000 मागायला गेलं तर मिळत नाहीत. का बरं? पगार ₹1,00,000, भले नोकरी करून आणलाय, भ्रष्टाचाराचा नाही, नोकरीचा आहे, हक्काचा आहे, पण त्या नोकरी करणाऱ्या माणसाच्या तोंडात देवाचं नाव नाहीये, तोंडात देवाचं नाव नाही म्हणून गुप्त रूपानं कृष्णाचा वास नाहीये. आणि गुप्त रूपानं कृष्णाचा वास नाही म्हणून लक्ष्मीला निघून जायचं. इमानदारीचा पैसा आहे तरी लक्ष्मी थांबत नाही. का? शपथ खाली थांबेल तर कृष्णापाशी. नोकरी केला, इमानदारीचा महिन्याचा 1,00,000 पगार आहे, घरात आणलाय, पण तोंडात देवाचं नाव नाही म्हणून कृष्णाचा वास नाही. कृष्णाचा वास नाही, ती म्हणते भले तुझा इमानदारीचा पण मी निघून जाईल, तुझ्या संसारात इडापिडा आणेल, संकट आणेल, रोगराई आणेल, खर्च करायला होईल आणि निघून जाईल. आणि म्हणून बघा जे नामाला विनमुख आहेत, कुठलाही नोकरदार असो, व्यापारी असो, जे नामाला विनमुख आहेत, ही सगळी माणसं दुर्गुणानं बरबटलेली आहेत. गडगंज पैसा आहे घरात पण भक्तीला विनमुख आहेत, नामाला विनमुख आहेत, ही सगळी माणसं दुर्गुणानं बरबटलेली आहेत. याचं कारण काय की अर्थाला जोडून 15 अर्थाचे अनर्थ वास करतात. अर्थाला जोडून 15 अर्थाचे अनर्थ वास करतात. नाथ महाराज भागवतात बोलतायत, ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत, पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती. या विश्वात जेवढ्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयाने जगत असतात. नाथांची ओळी आहे का?
ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत, पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजते. या पृथ्वीवर जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयाने जगत असतात. याला अर्थाचे अनर्थ म्हणतात. आणि एकूण 15 अर्थाचे अनर्थ आहेत. नाथ महाराज भागवतात सांगतात. कांड्यावर मोजा, मी सांगतो. 15 अर्थाचे अनर्थ: असत्य, अविश्वास, चोरी, स्पर्धा, हिंसा, वैर, काम, क्रोध, दंभ, भेद, मद, गर्व, परस्त्री, जुगार आणि दारू. या 15 वाईट गोष्टी पैशाला जोडून असतात. आणि यातले सगळ्यात वाईट अर्थाचे अनर्थ काय असतील? ते परस्त्री, जुगार आणि दारू. तुमच्या घरात पैसा कमी येऊ जास्त येऊ, पण तोंडात देवाचं नाव नसेल तर तुम्हाला पत्त्याचा नाद असतोच, जुगारीचा नाद असतो, बाईचा नाद असतो, दारूचा नाद असतोच. हे अर्थाचे अनर्थ पैशाला जोडून या 15 वाईट गोष्टी वास करतात. आणि त्यातल्या सगळ्यात वाईट गोष्टी आहेत परस्त्री, जुगार आणि दारू. तुम्ही गरीब असा नाही तर श्रीमंत असा, तोंडात देवाचं नाव नाही ना, तुमच्या जीवनात परस्त्रीचा वास असणार. घरात लक्ष्मी समान पत्नी हात पसरून उभी आहे, पण तुम्ही परस्त्रीकडे धावता, हा तुमचा दोष नाही, हा अर्थाचा अनर्थ आहे. तुम्ही पत्ते खेळता, दारू पिता, परस्त्रीकडे जाता, हा अर्थाचा अनर्थ आहे. आणि म्हणून महिन्याच्या काठी लाख रुपये पगार घरात येतो, पण तोंडात देवाचं नाव नाही, म्हणून घरात कृष्णाचा वास नाही. आणि कृष्णाचा वास नाही तर लक्ष्मी म्हणते मला निघून जायचं आहे ना, मी थांबणार नाही आहे, थांबेल तर कृष्णापाशी. आणि म्हणून महिन्याच्या काठी त्याच्यापाशी 10 रुपये नसतात, पैसा खर्च होऊन जातो. का? ही लक्ष्मी त्याला बाई बाटली ताटली इकडं झोकवते, पैसा खर्च करायला लावते, निघून जाते, भले इमानदारीचा पैसा असला तरीही. माझ्या बोलण्यातला एक मुद्दा लक्षात घ्या, लक्ष्मी थांबते, स्थिरावते ती फक्त कृष्णापाशी. पैसा इमानदारीचा असो नाही तर लबाडीचा असो, ती थांबते. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, नरबराच्या वया लक्षात घ्या. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी स्थिरावते ती फक्त मुकुंद कृष्णापाशी, इतरत्र नाहीच. आणि कृष्ण स्थिरावतो नाम आणि नीती आणि भक्तीपाशी. मग इमानदारीचा पैसा आहे, मी पुन्हा पुन्हा बोललो, इमानदारीचा पैसा आहे. लाख रुपये पगार घेऊन घरात आलात घरात घेऊन, पण तुमच्या घरात कृष्णाचा वास आहे का? त्याच घरात कृष्णाचा वास आहे जिथं त्याचं भजन चालू आहे, ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे, तिथं कृष्ण आहे. पण तुम्ही नामाला विनुमुख आहेत, लाख रुपये पगार आणलाय पण नामाला विनुमुख आहेत, तुमच्या तोंडात देवाचं नाव नाही आहे. मग लक्ष्मी म्हणते देवाचं नाव नाही तिथं देव नाही, देव नाही तिथं मी कशी थांबू, तिला निघून जायचंय. आणि म्हणून तीच माणसं श्रीमंत असतात, त्यांच्याच घरात लक्ष्मी स्थिरावते की ज्यांच्या जीवनात देवाचं नामस्मरण आहे, नीती आहे, भक्ती आहे. एखादा गरीब शेतकरी आहे, 5 एकर शेती आहे, कापूस, सोयाबीन, त्याला 50-60 हजाराचं 1 लाखाचंच झालंय, पण देवाचा भक्त आहे, मुखात देवाचं नाव आहे, 1 लाखाचाच माल झालाय. त्याच्या घरातला पैसा हटत नाही. कमी पैसा घरात आलाय, लाख रुपये चालेत. कुणाला 5 लाखाचं सोयाबीन होतं, कुणाला 10 लाखाचं होतं, कुणी उसावालेत, बर्बाद होतात. लक्ष्मी थांबत नाही, देवाचं नाव नाही. पण मनुष्य नाम घेतोय, पैसा कमी आला घरात, नाम घेतो, तिथं कृष्ण गुप्त रूपानं उभा आहे, कृष्ण तिथं तिला नांदायचंय, ती घुटमळते कृष्णापासून, तिला ते घर सोडायचं नसते. का? तिथं तिचा नवरा आहे, ती म्हणते मी नांदेल तर माझ्या नवऱ्यापाशी. मग घरात पैसा कमी आला पण तोंडात देवाचं नाव आहे, तिथं कृष्णाचा वास आहे, आणि कृष्णापाशी लक्ष्मी घुटमळते, ते घर सोडत नाही. तुमच्या घरात इडापिडा संकट कमी येतात, तुम्हाला बरकत असते, पैसा हटत नाही. अशी उदाहरणं बघा. अल्प पैसा घरात येतो पण अतिशय आनंदात असतात, पैसा संपत नाही, त्या घरात बरकत असते. का? मुखात नाम आहे, तिथं देवाचा वास आहे, देवाचा वास आहे, तिथं लक्ष्मी घुटमळते, तिला थांबायचंय. तिने शपथ खाली, थांबल तर कृष्णाजवळ, इतरत्र नाही. तुम्ही गरीब असू द्या, थोडे पैशाने कमी असू द्या, पण तोंडात देवाचं नाव असू द्या, लक्ष्मी तुमच्या घरात घुटमळेल. आणि म्हणून एकटी लक्ष्मी घरात आणू नका, नारायणासहित लक्ष्मी घरात आणा. तुम्ही बघा, शंकर पार्वती जर कुठं विहाराला निघाले तर कशावर बसून जातात? नंदीवर. दोघं निघाले तेव्हा. पण एकटी पार्वती निघाली तर वाघावर बसून जाते. लक्ष्मीनारायण निघाले तर कशावर बसून जातात? गरुडावर. पण एकटी लक्ष्मी निघाली तर कुणाला सांगता येईल? दोघं निघाले नवरा बायको, गरुडावर गेले. एकटी लक्ष्मी गेली तर घुबडावर. क्या बात आहे, ही घुबडावर बसून जाते. घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे.
आणि मुद्दाम निवडले. घुबड हे अपशकुन आहे. एकटी लक्ष्मी घरात आणली तर ती घुबडावर बसून येते. घुबड पहिली गोष्ट अपशकुन आहे. सगळं जग दिवसा जागतं, घुबड झोपतं. दिवसा रात्री सगळं जग झोपतं, एकटं घुबड जागतं. लक्ष्मी घुबडावर बसून येते, घुबड रात्रीचं जागतं, तुम्हालाही जागवते. आणि म्हणून देवाचा वास नाही, तोंडात देवाचा नाही. लक्ष्मी तर आणली, ती घुबडावर बसून येते, घुबडाबरोबर तुम्हालाही जागवते. अशी माणसं 12-1 वाजता दारू पितात, 2 वाजता जेवतात, दुसऱ्या दिवशी 12 वाजता उठतात. ही घुबडाच्या जातीची असतात. एकटी लक्ष्मी आली, घुबडावर बसून येईल. घुबड अपशकुन आहे, तुम्हाला जागवेल, बाई बाटली ताटली वाईट मार्गाकडे झुकवेल, पैसा खर्च करायला लावेल, निघून जाईल. म्हणून एकटी लक्ष्मी घरात आणू नका, नारायणासहित लक्ष्मी आणा. आणि नारायणासहित आणायचं म्हणजे आधी नारायणाचं नाव मुखात धारण करा. नारायणाचं नाव मुखात धारण केलं की नारायण आपल्या नावापाशी काठी घेऊन उभा आहे. जिथं नारायण आहे तिथं मी थांबेल म्हणते, शपथ खाल्ली, मी स्थिरावेल तर नारायणापाशी. मग तुम्हाला गर्भश्रीमंत व्हायचं आहे, पैसा घरात यावा आणि टिकावा असं वाटत असेल तर आधी नामस्मरणाला लागा. जय जय रामकृष्ण हरी नामाचं भजन करा. या रामनामापाशी राम उभा आहे आणि रामापाशी लक्ष्मी उभी आहे. तुम्हाला कधीही पैसा कमी पडणार नाही. पण तुमच्या तोंडात देवाचं नाव नाही, नीती नाही, भक्ती नाही, त्या घरात देवाचा गुप्त रूपाने वास नसेल. आणि जिथं देवाचा वास नाही, तुम्ही करोडो रुपये आणा, चांगल्या मार्गाने आणा, वाईट मार्गाने आणा, तिथं लक्ष्मी थांबणार नाही. काय शपथ खाली थांबेल तर माझ्या नवऱ्यापाशी, इतरत्र नाही. म्हणून थोडंसं पाठीमागं जा, जास्त नाही, थोडं एक 40 वर्ष मागे जा. तुम्ही आम्ही जवळपास 50-60 वया गटातील माणसं आहोत. एक 40 वर्ष मागे जा, आपलं बालपण आठवा. 100 एकर जमीन होती, 10 बैलाचा बारदाना, 5 आवतं चालायची शेतात, 4 5 गडी असायचे. या जहागीरदार जमीनदार लोकांचे जनावरं सुटले तर रोड क्रॉस करता येत नव्हता, अर्धा तास थांबावं लागायचं. एवढे जनावरं, 50 गाई म्हशी वासरं बिसरं, रोड क्रॉस करता येत नव्हता. 100 एकर 200 एकर जमीन, जमीनदार, बागायतदार, जहागीरदार. पण तोंडात देवाचं नाव नाही. परद्रव्य परणारीचा अभिलाष होता आणि परद्रव्य परणारीचा अभिलाष येथून या रास सर्व भाग्य तुकोबर आहे. एक ज्वारीचं पोतं द्यायचं गरीबाला, व्याजाचं व्याज करायचं, 1 एकर वावर लिहून घ्यायचं, हडपायचं. सावकार म्हणून सोनं ठेवायला गेलं, दिलं, 5 तोळे ठेवलं, व्याजाचं व्याज करायचं, हडपायचं. एका धोत्राच्या पानावर, एका ज्वारीच्या पोत्यावर व्याजाचं व्याज करून गोरगरिबाच्या जमिनी हडपल्या, श्रीमंत झाले. अनितीने वागले, तोंडात देवाचं नाव नाही, जीवनात नीती नाही, अर्थात भक्ती नाही आहे, नीती नाही आहे, वाईट नजरेने वागले. नशीब यांच्यावर रुसलं, लक्ष्मी रुसली, यांच्या नशिबाला उतरती कळायला लागली. आणि आज अशी परिस्थिती की हे जागीरदार जर मेले, आपण डोळ्याने पाहतो, हे जागीरदार मेले तर त्यांना अशी परिस्थिती आली की त्यांना पुरायला त्यांच्या मालकीची जमीन शिल्लक राहिली नाही, पुरायला त्यांच्या मालकीची जमीन शिल्लक राहिली नाही. त्यांच्या मुलाबाळाला कोयत्यावर जायची, ऊस तोडायला जायची पाळी आली. लक्ष्मी रुसली, ती स्थिरावत नाही. स्थिरावते फक्त आपला नवरा कृष्णापाशी, कृष्ण स्थिरावतो फक्त आपल्या नामापाशी. आणि म्हणून तुम्हाला पैसा हवा आहे, देव नको आहे ना, ठेवून द्या देव बाजूला. पैसा हवा आहे ना, ज्ञानोबा म्हणतात मी तुम्हाला पैसाही देईल, माझी ज्ञानेश्वरी तुम्हाला मागाल ते देईल, तुम्ही मागावून माझ्या ज्ञानेश्वरीने द्यावं. पैसा हवा आहे ना, एक करा, मुखात पांडुरंगाचं नाम धारण करा, मुखात देवाचं नाम धारण करा. देवाच्या नावापाशी देव उभा आहे, देवापाशी लक्ष्मी उभी आहे, तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. आणि म्हणून या ओळीतून ज्ञानोबा लक्ष्मीची जागा दाखवत आहेत की तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. संजयच्या मुखात एक सिद्धांतिक स्वरूपाची ओवी घातली आहे, एक सिद्धांत मांडला ज्ञानोबरायांनी की तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. जिथं लक्ष्मीचा पती कृष्ण उभा आहे फक्त तिथे आणि तिथेच लक्ष्मी नांदते, थांबते, स्थिरावते, इतरत्र कुठंही नाही. हा सिद्धांत आहे. मग लक्ष्मी कृष्णापाशी तर कृष्ण नीती आणि भक्तीपाशी. मग नीती आणि भक्ती जीवनात आणा, गुप्त रूपानं कृष्ण घरात येईल. जिथं कृष्ण आहे तिथं लक्ष्मी आहे. तुम्ही गडगंजे पिढ्याने पिढ्या श्रीमंत व्हाल, तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही. ज्ञानोबारायांनी तुम्हाला श्रीमंत केलं, ज्ञानेश्वरीने तुम्हाला श्रीमंत केलं. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव
गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितीही लोकी. भजिजो आदिपुरुखी, आणि ग्रंथोपजीवे. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो. पुंडलिक वरदय हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्यवाद सर. शारदीय नवरात्र महोत्सव माऊली नेत्रालय बीड. तोमी वैकुंठी नसे, वेळो एक भानुबिंबेही न दिसे. वरी योग्यांचेही मानसे उमरोडनी जाय. परी तयापासी पांडवा, परी हरवला गिवसावा. जेथे नामघोष बरवा, करीती माझा. भगवान श्री ज्ञानोबा राय भगवंताचं स्वरूपाचं वर्णन करतात. आणि कर्मसिद्धांतानुसार आपल्या जीवनाची उन्नती असते, असं एक सिद्धांत माऊलीच्या या चरण ओवीमधून, श्लोकामधून आपल्या प्रवचन सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवला होता डॉक्टर भागवतजी मोटे यांनी. संयोजन समितीच्या वतीनं त्यांना प्रणिपात आहे. कैलासवासी बाजीराव भाऊवीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त या भागातील आणि जिल्ह्यातील सर्व परिचित असलेलं माऊली नेत्रालय आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानाची प्रवचन सेवा संयोजन समितीने दिल्याप्रमाणे या ठिकाणी व्यक्त झालेली आहेत. जगी जीवनाचे सार घेतो जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपल्या कर्माचं फल आपल्याला भेटत असतं, म्हणून आपण चांगले कर्म करीत राहा. भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये असावं अशी भावना या ठिकाणी डॉक्टर भागवत मोटे यांनी व्यक्त केलेली या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांना प्रणिपात करतो. यानंतर लगेचच श्रीराम कथा ज्ञानयज्ञाला आरंभ होईल आणि सायंकाळी हरिभक्तपरायण विनोदाचार्य प्रकाश महाराज साठे यांच्या कीर्तनाचा आनंद आपण सर्वजण घेताल. सर्वांनी उपस्थित राहावी विनंती करतो. आणि संयोजन समितीच्या वतीने डॉक्टर वीर सर हे भागवतजी मोटे यांच्या ठिकाणी स्वागत करत आहेत. खरं तर बोलणाऱ्याच्या फक्त शब्दामध्येच देव असतो आणि आस्तिक आणि नास्तिकासाठी डॉक्टर म्हणजे देव असतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा एक सेवा वृत्ती जाणून ईश्वराशी अधिष्ठान प्रमाणभूत मानून कार्यरत असलेले हे परिवार आहेत. डॉक्टर भागवत मोटे हे बीड जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एक परिचित असलेलं नाव आहे. आपले व्यवसाय करून भगवंताच्या बाबतीमध्ये श्रद्धाभाव कायम सातत्यानं जपत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आपलं जीवन त्यांनी विकसित केलेलं आहे. त्यांना प्रणिपात आहे. मला एक सांगायचं आहे, आजचा आपल्या सप्ताहाचा 6वा दिवस आहे. आपण प्रवचन सेवा ठेवल्या होत्या. बाकीच्या 5 दिवसामध्ये प्रवचनाला या मंडपामध्ये 5 सुद्धा माणसं बसत नव्हते. आज सरांच्या प्रवचनाला 50 तरी माणसं आहेत कमीत कमी, याचा मला आनंद होतो. आणि प्रवचनाचा एकच अर्थ की मानवी जीवनामध्ये पैशाची, लक्ष्मीची अत्यंत गरज आहे.
तरी ती आपण कुठल्या मार्गाने कमवायची आणि तिला स्थिर ठेवण्यासाठी जो काही उपाय आपल्याला मोठे सरांनी सांगितला, या उपायाचं अनुकरण सर्वांनी अवश्य करावं. एवढं बोलून मी आणि सप्ताह कमिटी मोठे सरांचं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.